वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज प्लॅन झाला आहे दापोलीला जायचं. तर हे आम्ही असे दापोलीला निघालेलो आहे. तर जाताना थोडी भूक लागली कारण नाश्ता करता आमच्या नावाने तिकडे बॉम्बामध्ये अजून आले नाहीत. तर हा अल्लू अर्जुनचा गॉगल घालून पशा एकदम अल्लू अर्जुनच दिसतो. एकदम वेल्डिंग म्हणून आता झाल्यासारखं वाटतं गॉगल घातलं तर ही बॅकपॅक करताना सगळे एकत्र झालेले. तर अनिकेत म्हणतोय की तुम्ही दर टायमाला चालू झाला आहे आमचा दापोलीचा प्रवास. आता शिप करून डीव्हीपी फिट करून सगळी निघलेली पब्लिक आमची वेळली. आता 707 तेवढा नाही भेटत. वॉटर चेंज करून 700 आला. तर अनिकेत म्हणते की राहिलेले पैसे मी तुम्हाला माघारी पाठवतो. परत येत नसतं काय बाबा. तर चांगला रोड आल्यावर गाडी चालवायला मी घेतली. तर मला कधी गाडी चालवायला कंटाळा येत नाही ना. एकदम ट्रस्टेड ड्रायव्हर असल्यामुळे त्यांनी मलाच गाडी चालवू दिली की शुभ एकदम भारी गाडी चालवते. तर हे सगळे एन्जॉय करताना खूप मजा येते एकदम. भाई पाठी 2 बसलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला दापोलीच्या ट्रिपचे प्लॅन सक्सेस झालाय? माफिया भाई आमचे डॉन. आम्हाला खूप आनंद होतोय आणि आता आम्ही काहीच वेळा दापोलीमध्ये आमचे साहेब आलेत. साहेब काय वाटते तुम्हाला? तर शेवटी निघालो आम्ही दापोलीला. आता लय मजा करणार आहे. कामाचा लोडचा ट्रेस आम्ही कमी करणार आहे. तर कॅन्सल होत होती माझ्यामुळे सक्सेसफुल झालेली आहे. आता अनिकेतचे खूप खूप आभार. तुला आम्ही 50 रुपये जास्त देऊ ट्रिपचे. आणि आमचे ड्रायव्हर काय म्हणणार तुमचं पुढे बघ. एबीएल प्लॅनची गँग आम्हाला रोज रोज वैतागली होती. तर आज रिलॅक्स होण्यासाठी दापोलीला चालली आहे. आज मस्त पैकी एन्जॉय करणार आहे. रोहित तुझं काय म्हणणं आहे? पोरं कशी वाटत आपली? हे सगळे आता मला मजा येते इकडे येऊन. मी फर्स्ट टाइम इकडे आलो तुमच्यासोबत आणि मला फार मजा आली. गुजरातीत गुजराती खूप मजा आवायची. फर्स्ट टाइम माझ्या ट्रिप का आणि मला बहुत मजा आवायची. थँक्यू सो मच. दापोलीमध्ये कुठे पण असेल आणि फक्त 3 किलोमीटर मागे गेलं ना तुम्हाला चांगलं असं खायला भेटेल. तर आम्ही डायरेक्ट गाडीचे लिलावासाठी टाकले बंधाऱ्यावर. बघू अनिकेतला कॅमेरा दिसला की ॲक्शन एकदम ब्लॉग हवं आहे आपलं शेवटी किती झालं तरी. तर हे बंधाऱ्याच्या एवढ्या बोटी लावलेत. तर बघू आता कसं मांडवली करतात सगळी. 17 बांगडे घ्यायचे आहेत. बघले का बांगडे? बांगडे आलोय आपल्यात सोरमाई आहे झिंग घ्यायला. आता तिकडे बांगडा मागतायत. बांगडा बघू भेटत की नाही. हे सोरमाई का आणि हे तर आण्या खोलून बघतोय की मच्छीमध्ये हिरा आहे काय. तर अमोल सराला म्हणतोय हिरा भेटला तर आपली चांदीच होईल. तर मी पण वाकून बघतो नक्की हिरा भेटतोय काय. तर म्हणलो नाही आहे. तो म्हणतो असतो. पाशा म्हणतो असला तर बघ सगळ्या मच्छी घेऊन टाकू. अरे काय मासा तिच्या लाईफमध्ये येल लागले ते पाशा हाताने दाखवतोय. यायला लागलं ना. हे बघा हे बेस्ट फ्रेंड आहेत एबिल फ्रेंडचे अनिकेत आणि शुभम. हे बार्गेनिंग विकत गेला त्यांच्या बाजूला. अमोल सर चाललेले आहेत. रोहित माझा भाव आताचा मुलगा. आता बार्गेनिंग करणार आहे. किती द्यायची सांगा. तू एकच बताई मला एवढ्यात दे. काय पण नाही सगळी कोला बोल सर कितीला पाहिजे. तर अनिकेत परत बघतोय मच्छीत हिरा आहे काय. त्याला कोणी सांगितलं हिरा आहे काय काय माहिती. सगळी बघतात. तर मावशी म्हणते तो हिरा नाही पण तू पोरगा हिऱ्यासारखा दिसतोस. अमोल सरांचं पॅकेजेस एवढं आहे की ते डायरेक्ट मांडवलीच मोठी करतात. हे आणि आता आम्ही आलो तर रूम शोधायला. तर इथली नारळाची झाडं बघूनच रूम बघायला गेलो. एका रूममध्ये एवढी मावतील काय बघायला गेलेली आहेत सगळी. रूमची बार्गेनिंग बाकी आहे. फायनली खूप कन्व्हिन्स करून डिस्कस केला आम्ही. पण आम्हाला काय रूम आवडला ना. बजेटमध्ये बसला नाही. त्यात AC नव्हता. ऑनरला बघून आम्हाला आमच्या साहिलची आठवण आली. काय बोलतो साहिलची आठवण आली आम्हाला रात्र काढायची. अमोल सरांचं बोलणं एवढं प्रेमल आहे की तो 2000चा रूम 1200ला सोडला. भावा तू पण होईल मी पण होईल. मग काय द्यायचं का आपलं सगळेच भाऊ आहेत माझे. सगळेच आले सगळेच भाऊ आहेत. सर 7 जण आहेत. नाही 1500. पासून किती घेतलं मित्र साहिल आठवला म्हणून तू 400 रुपये तुला मच्छी देतो. रूमचं सगळं फायनल करून बाहेर राऊंड मारायला होता. हा बाहेरचा व्ह्यू आहे एकदम कडक आहे. तर इथं आम्ही स्टेला आहे. एकदम गॅलरीमधून एकदम भारी व्ह्यू येतो. तर त्याच्याकडे लाईट बिल जास्त करून त्या नारळाच्या झाडाला लाईटीला लावलं.
तर रात्रीचा बीचचा आनंद घेताना आम्ही एकदम मस्त झोप लागली. हे झोपले इथंच 3 वाजेपर्यंत. एकदम भारी वाटलं. तर हॉटेलवाल्याने एकच चादर दिली, तर हा टावेल घेऊन झोपलाय. हे तिथले पडदे काढून झोपलेले आणि हे तर विकासला काही कधी गार लागत नाही. तर हा सकाळचा व्ह्यू बघा किती भारी वाटतं. एकदम मनसोक्त सगळी आनंद घेताना बघा किती भारी व्ह्यू आहे. नारळाची झाडं एकदम कडकच व्ह्यू आहे एकदम. कोकण आहे भाई. शेवटी आम्हासारख्या तरी पण उठले नव्हते, तर ते म्हणतात की थांबा 2 मिनटं थांबा. ते काय लास्टपर्यंत उठले नाही. तर हा सकाळचा व्ह्यू इकडचा. तर मी सकाळी गेलो बीचवर. तर इथे एक माझा मित्र आहे खास एकदम जिगरी. तर तो बोलला चल तुला मी राईडला नेतो. तर भावाला बोललो ठीक आहे चल येतो चल. तर भाव एकदम क्यूट स्माईल देताना शेवटी फायनली गेलेलो आहे. तर भाव इथं असतो करदे बीचला बिंदास या. तर मला त्यांनी फुकट नेले, कारण बाटलीत उतरवायचं कसं हे माझ्याकडनं शिका तुम्ही. तर बघा आता जात आहे आम्ही एकदम बीचवर. तर सकाळी एकदम गरम गरम चहा घेऊन आपल्या मित्रांसोबत जायची मजाच वेगळी. आणि ह्या गप्पा मारल्या आहेत. तर हे गप्पा होत्या निखिल निकम आणि जे नाही आले त्यांच्या विरुद्ध गप्पा होत्या की ते सगळं मिस करत आहेत खूप. त्यांनी नाही येऊन खूप मोठी चुकी केलेली आहे. तर आम्ही आता चाललोय बीचवर. सकाळी आमची मॉर्निंग झालेली आहे. तर मला एक माझा मित्र वाटला आणि आपण मस्त की फुकट आपल्याला फिरून आणले, पण सांगायचं नाही कोणाला बोललाय. कारण तुला फुकट नेलेली आहे. आता हे बनाना राईड करायला चाललंय. जर पटलं आपल्या बजेट मध्ये बसलं, जर ₹1,00,000 आत असेल तर आम्ही जाऊ. लाखाच्या वर गेलं तर नाही जमणार. तर आमचे काही धुरंधर आलेत. लगेच ब्लॉग बघितलं का मागं 2 पावलं आले राईड आपण करूया. तर गुरु रंधावाचा गॉगल शेवटी पाशाने काढलेला आहे. रोहित गुजरात वरून आलेत खास दापोलीचा व्ह्यू. तुम्हाला कैसा वाटतं इधर आके? आपको कैसा लग रहा है? आप मोदी के इधर से इधर आए हो. गुजराती में बोल भाई, हमको समझ आता है. મને અહીંયા બહુ સારું લાગે છે. મેં અહીંયા नहीं हमको नहीं समझ आया, आप मराठी में ही बोलिए. मला इकडे पण फार मस्त वाटलं. मी इकडे तुमच्या बीचवर आलोय. आता नावडीवर जाऊ. आता बीचवर जाऊन तू फक्त रेती खा. नाही जायते नाही का. म्हणजे एक लाखाची हे करू. तर आमची मंडळी पाटणे येत आहेत. पाळलेले डॉग्स आहे, पण इथं बीचवर हे गावठी डॉग असे फिरत असतात. आमच्या इथं असे लोकल डॉग भरपूर आहेत. मुंबईला पाळतात, इकडे लोकल फिरतात. नाही चावत. तर अनिकेतला बघून वाघ बघून घाबरलेला आहे. व्हिडिओ चालू आहे. तर हिरो कोणतरी आलेला आहे गॉगल लावून तिकडनं. तर ना काय दोघं एकदम वाघच दिसतात. टू मच नेडेड. हा खूप गरजेचं आहे. कारण रोजच्या भागदौडमध्ये, रोजच्या टेन्शनच्या लाईफमध्ये हा ब्रेक घेणं गरजेचं होतं. हे आम्ही बनाना राईड करतोय. तर मला प्रश्न असा पडलाय की चालवायचं कसं? त्याला खालून चाकं बसवायची. जाणार चाकं बसून म्हणतात. तर हे एकदम केमिकल इंजिनियर आमचे एवढे प्रोफेशनल आहेत की ते एकदम शोध लावतातच. राज बघते हवा आहे काय. रातचं पहिलं पंक्चरचं दुकान होतं, त्यामुळे हवा आहे काय बघते. त्याच्यात प्रेशर आहे ना. आणि जर हा माणूस जर त्याच्या मागं बसला गाडी पलटी होणार 100%. तर चालू आहे प्रोसेस. तर आमचे साहेबांचं म्हणणं काय आहे तर तुम्ही सांगा आता. काय वाटतं तुम्हाला? सगळ्यांना प्रश्न पडला ही चालवायचं कसं? चालवायचं आता याला रस्सी बांधून ओढायचं. सांगा नवीन शोध काय आहे? आई शपथ वाटो नॉलेज यार. आणि नंतर बैल पण बघतोय की हा बैल कोण आहे वाढणारा. है वो मेरा, कसोटा दंगल में तुम सब लोग उसके बारे में कुछ नहीं जानते. गाडीची पॅक करताना फायनली आम्ही निघालेलो इथून गोव्यावरून. गुरु रंधावाचा गॉगल पाशा एकदा घालून दाखवस तू. बॅगा भरण्यासाठी इथं अवेलेबल असेल एनी टाइम गाडीत. म्हणजे आमच्या गाड्या निघालेल्या आहेत. आम्ही लास्ट नंबर गाडीत बसलेलो आहे. गॉगल विकास ब्लॉग बघितलं गॉगल घालायचं टाकणार 100%. तर आणि गॉगल घालायची गरज नाही, कारण ते आधीच हँडसम एवढे आहेत. चष्माच त्यांनी दबंगचा घेतलेला आहे. तर हिरो बघा आता. आईची अप्पा या एक भाई आपको ऑटोग्राफ मिळेल जाके समजा. तर दोघं रात्रीपासून इथं जाईल. तो रात्री दिसली. काय बोलशील प्रेम में मृत्यू है, मुक्ति नहीं.
कसं वाटतं तुम्हाला विशाल कष्टात मिसळ खाऊन आवडलं का हॉटेल? एक नंबर मिसळ आहे प्लस वडापाव. तेच म्हणतोय स्वतःच्या पैशाने मी आणले तुमच्यासाठी, पण तो बिलमध्ये 100% लावणार. आणि आता आम्ही नाश्ता करून निघालो. ड्रायव्हर थोडा विराट कोहली कसा एनर्जी पितो तसा आता ड्रायव्हर एनर्जी पितो. बागाच्या जाबड्यात हात घालून बाहेर काढायची ताकद आहे माझ्यात. तुम्हाला भालू बघायचा असेल तर तिकडे आहे. हा भालू आणि शेरू, आमचा शेरू. कुत्र्याचं नाव शेरू आहे म्हणून आज नाव शेरू ठेवलेलं आहे. मला आवडस तुझे एक हिरो, बाकी तुझे समोर आख झिरो ना बनवे. तर इथं चॅलेंज आलेले कोण जास्त डिप्स मारतंय, तर बघू आता कोण जिंकतंय. तर आणि काय बोलते की मी पहिलवान आहे, मीच नंबर मारतो. बघा आता नंबर कोण मारतंय. तर अमोल सर झालेले आहेत विन डिप्समध्ये. 100 डिप्स मारून अमोल सर विन झालेले, तर त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन. तर रेसमध्ये मी कधी हारलो नाही, आज पण हारलो नव्हतं. बघा तर रेसमध्ये मी कसा नंबर मारतो. 1 2 3. तर हे एकदम सुसाट पावताना पावायला मला शिकवतो. जे आमच्या साईडलाच घराच्या मध्ये आहे. हा पहिला मी हात लावला झालेला विन. पहिला वर येईल तो चांगला देणार आणि तो लास्टला येईल त्याला जेवणाचे पैसे माफ. चॅलेंज आहे त्याला. 1 2 3. ग्रुपची टीम 5 रुपयात दात साफ करायला आलेली आहेत. त्याला मी आयडिया दिली तर त्याने गाडीच इकडे बोलवली. तर कसं वाटतंय आणि कसं आहे कॉलेज? ह्या कॉलेजला मी शिकायला होतो, योगिता डेंटल कॉलेजला, पण मी फील्ड चेंज केली आणि इंजिनिअरिंगला घुसलो. कारण डॉक्टरमध्ये मला काही इंटरेस्ट वाटला नाही. तर योगिता डेंटल कॉलेज ही बस महाडवरून जाते, फुकट असते. तर गुरु रामदावांनी गॉगल चेंज केला आहे. अमोल सरांना असं वाटतं की मी डॉक्टर व्हायला पाहिजे होतं, तर ते विचार करतायत. रात्री मच्छीचे काटे यांच्या दातात अडकलेत, ते साफ करण्यासाठी इकडे आलेले आहेत. तर विकास पण चेक करतोय की नक्की दातात काटे किती अडकलेत. तर आण्या एकदम बघतोय नक्की दाताचं ऑपरेशन करतात का हृदयाचं काय त्याला समजलं दात साफ करून झालेत. कालचा दिवस पोरांनी इकडे जर मी सांगतो, कालचा दिवस जरा आम्हाला अपशगुनीच लागलेला, पण आजच्या दिवसात आमची एन्जॉयमेंट पण झाली. साधारणचे दात पण साफ झाले, एकाची किडनी पण काढली. किडनी काढणारा माणूस हा किडनी काढणारा माणूस आहे. माझं दात क्लिनिंग थोडं राहिलेलं आहे. याचं शुभमला घेऊन पुन्हा एकदा इथं येणार आहे. पुन्हा येईल. अर्धा राहिलेला आहे. विकासचं सगळं झालेलं आहे. विकास खुश झालेला आहे आणि आपले 100 घेतले आणि यांचं 25 घेतलेले आहेत. अमोल सर, आपल्या ट्रिपचा एंड आलेला आहे. तर तुम्हाला तशी ट्रिप बघून कसं वाटतंय तर सांगा आम्हाला. ट्रिप आणि ते पण आपल्या माणसांसोबत एक ना औषध आहे. औषध हॅपीनेस. काल तुम्ही कुठे जाऊन परत आला? मी काल स्वर्गात जाऊन परत आलो. स्वर्गाच्या आणि पायरी आमचे एकदम जानी मानी यांनी आज दिल खुश केला एकदम भारी. दात साफ त्याने हसा जरा हसल्यावर त्यांचे स्माइल बघा. दात त्याने आज साफ केलेले ते बघा. आयला दात हे बघा, दात हे बघा साफ साफ दात. याची नाही जेट नाही झाले याला. हे मी नाही दाखवणार, माझे झालेलं आहे. आणि रोहितला कसं वाटतंय तुला आमच्यासोबत येऊन? नवीन जॉईनिंग आहे. एकदम मस्त वाटलं. चालते. तर आम्ही हॅपी पंजाब ढाब्याला आलेलो आहे. आपलं जेवण यांना आवडलेलं आहे. इथे घरगुती मसाले राजला माहिती आहे. राज पहिले इथे कामाला होता. तर फायनली आमचा ब्लॉग संपलेला आहे. सगळी खूप दमलेली आहेत आणि अशी झोपलेली ते 2 दिवस उठणार नाहीत. तर